क्राइम रिपोर्टर्स टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अरुण गोयल। आपण बघूया क्राइमची एक खास वार्ताहत। नालासोपाऱ्यात सोशल मीडियाचा वापर करून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक, 3 पीडित महिलांची सुटका। नालासोपारा परिसरात व्हॉट्सअप ग्रुपचा वापर करून सेक्स रॅकेटचा तुडिंज पोलिसांनी पर्दाफाश करून 3 पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून एका महिलेला अटक करण्यात आले आहे। नालासोपाऱ्यात बिलालपाडा, गौराईपाडा येथे सोशल मीडियाचा वापर करून सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी बोगस गिरायकेने फोन केला असताना त्यांना मुलीचे फोटो पाठवून 2,500 ते 3,000चा रेट ठरला। त्याप्रमाणे त्यांना बोलावून मागणी केली असताना त्यांना रंगेहात पकडले आहे। पुढील तपास तुलिंज पोलीस करीत आहे। आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेब गौरवसिंग सर यांना माहिती मिळाली की संतोष भवन परिसर यामध्ये ऑनलाईन व्हॉट्सअपच्या माध्यमातून मुलींचे फोटो पाठवून त्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालू आहे। त्यान्वये आम्ही पोलीस आणि महिला कर्मचारी खास खबरेमार्फत तिथे आम्ही छापा टाकला असता सुरुवातीला गौराईपाडा येथे त्या मुली येतात म्हणून समजलं। त्यानंतर बिलालपाडा येथे आम्हाला माहिती दिली इथे येणार म्हणून बिलालपाडा ग्राउंडवरती आमचे पथक थांबले। त्यानंतर पुन्हा संतोष भवन आणि शेवटी सिद्धनाथ पार्किंग ह्याच्या मोकळ्या मैदानामध्ये एक दलाल महिला आणि त्याच्यासोबत 4 महिला आल्या आणि त्यामध्ये त्यांचं कन्व्हर्सेशन झालं की ह्याच्यामध्ये संबंध करण्यासाठी किती पैसे वगैरे त्याचे ते आम्हाला माहिती मिळाली। त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सर, आता या कारवाईमध्ये किती महिलांना पकडलेलं आहे, याचा दलाल किती आहेत, काय? 4 महिलांना पकडलेलं आहे आणि एक दलाल आहे महिला। कस्टमर वगैरे कोण? कस्टमर वगैरे कोण नाही। सर ह्या महिलांची प्रोफाईल काय? ह्यामध्ये व्हॉट्सअप या माध्यमातून दलालमार्फत संपर्क केल्यानंतर ह्या महिला जिथे सांगतील तिथे जायच्या दलालामार्फत पोचल्यानंतर आणि त्यांचं ते कुठं सेक्स चालायचा त्याबद्दल अजून आम्ही माहिती घेत आहोत। नालासोपारातून क्राइम रिपोर्टर्स टीव्ही न्यूजची एक रिपोर्ट।